स्वामी समर्थ. एकदा स्वामी समर्थ निद्रेत असताना बाळप्पा त्यांचे पाय चेपत असतात. तितक्यात स्वामी एकदम जागे होऊन लोण्याची मागणी करतात. लोणी खाऊन संतुष्ट भावांनी स्वामी बाळप्पाला भक्तीचा अर्थ विचारतात. प्रांजळपणाने बाळप्पा स्वामींवर तो प्रश्नच फिरवतात. स्वामी म्हणतात की अरे, भक्ती म्हणजे ईश्वराला वाहून जाणे. आपले आयुष्य नसून ईश्वराचे असं म्हणून तन्मन धनाने केलेले समर्पण म्हणजे भक्ती. तिकडे गोसावी जलधर रोगाने त्रस्त असतो आणि या रोगामुळे त्याच्या पोटात सदैव कळा निघायच्या, पण त्याची द्वारकेला जाऊन द्वारकानाथाचे दर्शन करावे अशी सुद्धा इच्छा होती. गोसावी मृत्यूआधी कधीतरी द्वारकेला जाऊन कृष्णदर्शन करू असा निश्चय करतो आणि पोटदुखीच्या मर्मांतक वेदना सहन करत द्वारकेसाठी निघतो. द्वारकेला जाताना रात्री स्वामी संन्यासाच्या रूपात गोसाव्याला दृष्टांत देतात आणि अक्कलकोटला बोलून घेतात. गोसावी थोडासा विचार करून अक्कलकोटला येतो. स्वामी त्याला पाहिल्याबरोबर विचारतात, क्यों, द्वारका जा रहे थे ना, फिर यहाँ अक्कलकोट कैसे पहुंचे? गोसावी विस्मित होतो. स्वामी म्हणतात, हमनेही तो बोलाया था. खऱ्या भक्ताची तळमळ जाणल्याशिवाय आम्ही कसे राहणार? गोसाव्याला स्वामींच्या जागी द्वारकानाथ कृष्णाचे दर्शन होते. गोसावी धन्य होतो. तो स्वामींना रणछोडदास इत्यादी नावाने संबोधित करतो. गोसावी म्हणतो, माझी इच्छा पूर्ण झाली आहे. आता देवाज्ञा झाली तरी काहीही हरकत नाही. स्वामी म्हणतात, अजून ती वेळ आलेली नाही. मग गोसाव्याला एका झाडाचा पाला देऊन म्हणतात, हा पाला रोज वाटून खात जा. काही दिवसांनी गोसावी येऊन स्वामींना सांगतात, मी पूर्ण रोगमुक्त झालो. स्वामी म्हणतात, अनन्य भाव भक्ती असलेल्या शिष्यांची आम्हाला इच्छा पूर्ण करावीच लागते, मनोकामना पूर्ण करावीच लागते. ज्याची भक्ती पक्वदिशेला गेलेली असते त्याची कामना गुरु पूर्णच करतो. स्वामींच्या समर्थांच्या सहवासात जे गेले ते रोगमुक्त संकटमुक्त झालेले आहेतच. मंगळवेढा येथे स्वामी औदुंबराखाली आसन मांडी घालून बसलेले असायचे. गावोगावचे लोक स्वामींच्या दर्शनाला नित्य येत असत. त्यांच्याजवळ आपल्या अडचणी, मनातील दुःख मोकळी करायचे. स्वामी प्रत्येकाला दुःख संकटातनं सोडवित असत. स्वामींच्या सहवासात लोकांना खूप आनंद मिळत होता. काही भाग्यवान भक्त नित्य स्वामींच्या दर्शनाला येत. त्या गावात एक कोष्टी राहत होता. तो स्वामींच्या दर्शनाला सकाळ संध्याकाळ येत असे. स्वामींच्या चरणावर मस्तक ठेवून आशीर्वाद मिळाला की आनंदाने तो घरी निघून जायचा. एके दिवशी संध्याकाळी कोष्टी हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, स्वामी, आज माझे वडील वारीबरोबर पंढरपूरला गेलेत. मला पांडुरंगाच्या दर्शनाला येण्यासाठी आग्रह करत होते. मी त्यांना सांगितले की स्वामींच्या रूपाने मी रोज पांडुरंगाचे दर्शन घेतो. तेव्हा स्वामी त्याच्याकडे पाहून हसले आणि म्हणाले, 2-4 दिवसांनी आषाढी एकादशीच्या दिवशी कोष्टला स्वप्न पडले. स्वप्नात स्वामींनी दर्शन दिले आणि त्याला जवळ घेतले आणि म्हणाले, माझ्या भक्ता, या क्षणी तुझे वडील पंढरपुरात विठ्ठलाच्या दरबारात वैकुंठवासी झाले. ते खूपच पुण्यवान होते आणि म्हणून त्यांचा प्रत्यक्ष विठ्ठलाच्या समोर पंढरपुरात स्वर्गवास झाला. कोष्टी आता मात्र पोरका झाला होता. तो अतिशय गरीब होता. भिक्षा मागून तो उदरनिर्वाह करू लागला. तो महाराजांचे रोज दर्शन आणि सेवा करीत असे. महाराजांना खूप दया येत असे. एकदा परत त्याच्या स्वप्नात येऊन महाराजांनी सांगितले की तुझ्या वडिलांनी त्यांचे पश्चात तुझं योगक्षेम नीट चालावा म्हणून तुझ्या घरच्या मागील म्हणजे तुळशी वृंदान आहे त्याखाली खूप धन असे पुरून ठेवले. ते तू घे आणि सुखात आनंदात दिवस काढ. स्वप्न संपले तेव्हा कोष्टी जागा झाला. त्याला क्षणभर स्वप्नाचा अर्थ कळेना. वडिलांचा स्वर्गवास झाल्याचे दुःख तर होतेच, परंतु आपल्यासाठी धन जपून वडिलांनी ठेवले होते हे स्वामींना कसे समजले? या गोष्टीचा त्याला विचार पडला. तो मागील अंगणात गेला आणि उकरून पाहिले तर त्याला तो धनाचा हंडा मिळाला. स्वप्नातील दृष्टांत खरा झाला. त्याच्या आनंदाला पारावर राहिला नाही. ते धन घेऊन कोष्टी स्वामींकडे गेला. त्याने साष्टांग नमस्कार घालून सर्व धन त्यांच्या पायावर ठेवले. वर तुळशीचे पानही ठेवले. तेव्हा स्वामी मंद हसले आणि म्हणाले, मला काय करायचे हे धन? वडिलांनी तुझ्यासाठी ठेवले आहे. तू त्याचा योग्य वापर कर आणि सुखाने राहा. परंतु स्वामींच्या पायावर त्याने मस्तक ठेवून आनंदाश्रूंनी त्यांच्या चरणांचा अभिषेक केला. तोच गोष्टी पुढे खूप धनसंपन्न तर झालाच, परंतु स्वामींकडे येण्याचा त्याचा दिनक्रम कधीच बदलला नाही. भक्त हो, तात्पर्य काय? स्वामी समर्थांवर श्रद्धा, भक्ती आणि विश्वास ठेवला की स्वामी महाराज आपल्या भक्तांना कधीच काहीच कमी पडू देत नाहीत. हेच त्रिवार सत्य आहे. चला तर मग एकदा स्वामींना मनापासून हाक मारूया. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. भक्त हो, आपण आत्ता इथे जी कथा ऐकली या कथेतून काय बोध झाला
तेही तात्पर्य सांगितलं. तुम्हाला सगळ्यांना ही आवडली असेल तर नक्की या कथेला लाईक करा, सगळ्यांनाही शेअर पण करा. तसेच तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढील कथा किंवा उपाय जेही असेल आपल्याला पुढचा व्हिडिओ लगेचच मिळेल. श्री स्वामी समर्थ.